स्वाद आस्वाद या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण मक्याचा चिवडा बनवणार आहोत। याला मक्याचा चिवडाही म्हणलं जातं आणि मक्याचा उपमाही म्हणला जातो। अगदी साधी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूयात। तर इथे मी बाजारातून मक्याचे कणीस घेऊन आले होते, तर काहीतरी वेगळं करावं म्हणून मी ही रेसिपी केली आहे। तर आपण आता कणीस सर्व किसून घेऊयात। तर कणीस किसून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने मी व्यवस्थित सर्व किसून घेतलेले आहेत कणीस। आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मी अर्धवट असे शेंगदाणे घेतले आहेत। हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता फोडणीसाठी ते कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मध्यम आकाराचे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद आणि मीठ चवीनुसार। तर आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। 2 पळी तेल घेतलेले आहे। तेल जरा याला पुरते लागते। तर तेल गरम झालेले आहे, तर आपण जिरे मोहरीची फोडणी देऊया। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली ना की त्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊयात। त्यानंतर कढीपत्ताही टाकून घेऊयात आपण। मी कढीपत्ता नंतर टाकते, अगोदर कांदा का टाकते, कारण कढीपत्ता तेलामध्ये टाकल्यानंतर तेल वरती उडले जाते ना, म्हणून। तर चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेऊया। आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, थोडा गुलाबी कलर येईपर्यंत। थोडेसे आपण मीठ टाकूया, म्हणजे आपला कांदा लवकर भाजला जाईल। आता आपण हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊया। लसूण पण मी थोडा ठेचून घेतलेला आहे। आता आपण अर्धवट केलेले शेंगदाणे आहेत ना, ते टाकून घेऊया त्यामध्ये। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाले आहे सगळं। छान लालसर कलर आलेला आहे। आता राहिलेले मीठ आणि हळद आहे ना, ते आपण त्यामध्ये टाकून घेऊयात। आणि आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकून घेऊयात। सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात आपण। आता किसून घेतलेले कणीस आहे ना, ते टाकून घेऊया त्यामध्ये। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सारखंच हलवत राहायचं आहे, कारण ते खाली लागण्याची शक्यता असते। कणीस भाजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याला शिजवून किंवा भाजून घ्यायचे आहे। त्यावरती आपण 10 मिनिटासाठी आता झाकण ठेवूयात। 10 मिनिटानंतर त्याला आपल्याला व्यवस्थित परत हलवून घ्यायचे आहे, नाहीतर कढईला खाली लागते ते। ही रेसिपी खूप हेल्दी आहे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा। पुन्हा 10 मिनिट आपण झाकण ठेवूयात, कारण आपल्याला ते कणीस शिजले पाहिजे व्यवस्थित। याला कोणी उपमाही म्हणतं आणि मक्याचा चिवडाही म्हणतं। झटपट बनणारा नाश्ता आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा।
तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.